नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहूया पोटभरीचा असा पौष्टिक नाश्ता. त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. कोबी घेतलेलं आहे कट करून, एक गाजर घेतलेलं आहे कट करून, शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली, एक कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला. आपण आता हे चॉपरमध्ये कट करून घेऊया. आता हे आपण चॉपरमध्ये बारीक करून घेऊया. हे आपण सुरीने पण बारीक कट करू शकतो, पण मी चॉपरमध्ये करते. थोडंसं बारीक असं कट करायचं, जास्ती पण पेस्ट करायची नाही. अशा प्रकारे मी आता इथे बारीक करून घेतलेलं आहे. अशाप्रमाणे करायचं. आपण सुरीनेही ह्याला बारीक कट करू शकतो. आता पुढचं साहित्य, आता इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मी त्याच वाटीने 1 वाटी मी ते रवा घेतलेला आहे. आता इथे मी पाणी टाकून याला भिजवून घेते. एकदम पातळ पण करायचं नाही. भज्याचं पीठ करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जरा पातळ करायचं. हे पहा, अशा प्रकारे आपण ह्याला भिजवून घ्यायचं. अशा प्रकारे पीठ आपण हे भिजवून घ्यायचं. रवा आणि ज्वारीचं पीठ एकदम पौष्टिक असा आपला हा नाश्ता होतो. हे पहा, फेटायचं. फेटलं म्हणजे एकदम जाळीदार असा आपला नाश्ता करायचा. चांगलं फेटून घ्यायचं पण. आता इथे आपण चॉपरने बारीक केलेलं सर्व भाज्या टाकून घेऊया. इथं अद्रक मी किसून घेतलेलं ते टाकूया. हिरव्या मिरच्या 2-3 घेतल्या, ते बारीक कट करून घ्यायच्या. कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची. आपण कोथिंबीर ऐवजी कुठलीही पालेभाजी टाकू शकतो. मेथीची भाजी पण टाकू शकतो किंवा पालक टाकू शकतो. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. 1 चमचा मी जिरे टाकून घेते. इथे मी धना पावडर टाकून घेते 1 चमचा. इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेते. नसेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. आता इथे मी कसुरी मेथी थोडी टाकून घेते. एकदम पौष्टिक असा हा आणि हेल्दी नाश्ता होतो आपला. आता हे परत एकदा आपण मिक्स करूया. हातानेच करते मी, चमच्याची गरज नाही. हाताने केल्यामुळे व्यवस्थित फेटलं जातं. त्यात दही पण टाकतात, परंतु मी दही नाही टाकलेलं. व्यवस्थित फेटलं म्हणजे सोड्याची पण, खायचा सोडा टाकायची पण गरज लागत नाही. पहा, अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याचे तर किंचितशी मी इथे हळद टाकून घेते. परत एकदा याला आपण फेटून घेऊया. एकदम पोटभरीचा मस्त असा टेस्टी नाश्ता तयार होतो. ह्याची चव तर खूपच भारी लागते. आता मी इथे तव्याला थोडंसं तेल लावून घेते. आता हे आपण जाडसर असं टाकून घेऊया. एकदम कुरकुरीत हवा असेल तर आपण ह्याला थोडंसं पातळ टाकायचं. अशा प्रकारे आपण हे बनवून घ्यायचं. आता याच्या साईडने आपण थोडंसं तेल सोडून घेऊया. चवीला अप्रतिम असा हा नाश्ता होतो. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. 1-2 मिनटं आपण याला झाकून ठेवूया. तर याच्यावरचं मी झाकण काढून घेते. त्याला पलटून घेऊया. घरातल्या साहित्यात आपला हा नाश्ता तयार होतो. अप्रतिम अशी याची चव लागते. तुम्ही जरूर ट्राय करून पहा. बनवलेल्या पिठाचे तुम्ही आप्पेही बनवू शकता. अशाच प्रकारे एकदम हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे. हा नाश्ता तुम्ही दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकता, किंवा इडलीच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता, किंवा असा जरी खाल्ला तरी टेस्टी लागतो. मऊ लुसलुशीत असा आपला जाळीदार ज्वारीच्या पिठाचा नाश्त्याचा प्रकार. तुम्ही हा दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा शेंगाच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता. एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा आपला हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.